नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहीतच आहे, आपल्या चॅनलवरती तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचे सर्व व्हिडिओ एकाच ठिकाणी अवेलेबल होतात. तर आजच्या आपल्या या खास व्हिडिओमध्ये आपण पुढचे म्हणजे 2-3 जी व्हिडिओची सिरीज आहे, त्या सिरीजमध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस हा प्रकार शिकणार आहोत. त्याच सिरीजमधला हा व्हिडिओ आहे की ज्याच्यामध्ये आपण पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो, या आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. तर यामध्ये आपण सुरुवातीला पॅसिव्ह व्हॉइस ऑफ इम्परेटिव्ह सेंटेन्सेस, ज्याला आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. मग ही आज्ञार्थी वाक्य कशी ओळखायची? आज्ञार्थी वाक्य म्हणजे कर्ता नसलेले क्रिया किंवा क्रियापदाच्या पहिल्या रूपाने सुरुवात, म्हणजे यांची आयडेंटिटी काय? तर या वाक्यांना कर्ता नसतो आणि यांची सुरुवात क्रियापदाच्या बेस फॉर्मने म्हणजे विदाऊट एस एस अशा V1 ने होते. कधी कधी नकारार्थी आज्ञार्थी वाक्यांची सुरुवात डोंट ने होते आणि ती रिक्वेस्ट असेल तर त्यांची सुरुवात प्लीज ने देखील होते. म्हणजे ह्या चार गोष्टींनी आपण ओळखू शकतो की दिलेले वाक्य हे कसं आहे, इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजेच आज्ञार्थी वाक्य आहे. पुन्हा एकदा, या वाक्यांना कर्ता नसतो, यांची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपाने बेसिक फॉर्मने होते. नकारार्थी आज्ञार्थ्याची वाक्यांची सुरुवात डोंट ने होते आणि ती रिक्वेस्ट असेल तर प्लीज ने होते. अशा सर्व प्रकारच्या सुरुवात होणाऱ्या वाक्यांना आपण आज्ञार्थी वाक्य किंवा इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस असं म्हणतो. तर मग ही जी इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आहेत ही दोन प्रकारची आहेत. पहिली अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, ज्यांना आपण होकारार्थी आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो, ज्यांची सुरुवात कशाने होते? V1 म्हणजे क्रियापदाच्या पहिल्या रूपाने होते आणि प्लीजने देखील होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, नकारार्थी आज्ञार्थी वाक्य की ज्यांची सुरुवात मोस्टली डोंटनेच होते. तर मग टप्प्याटप्प्याने आपण ह्या दोन आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे करायचं ते आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. चला तर मग आज सुरुवातीला घेऊया अफर्मेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस म्हणजे होकारार्थी आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस कशा प्रकारे करायचं. तर होकारार्थी आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करण्याचे आपल्याकडे एकूण तीन सूत्र आहेत, म्हणजे तीन फॉर्म्युल्यास च्या माध्यमातून आपण त्यांचं पॅसिव्ह व्हॉइस करू शकतो. त्यातला पहिलं सूत्र अशा प्रकारे आहे. तर म्हणजे तिन्ही सूत्रानुसार आपण करू शकतो. तुम्हाला जे सोयीस्कर वाटेल त्या सूत्राचा वापर तुम्ही त्यासाठी करू शकता. यातलं पहिलं सूत्र किंवा पहिला फॉर्म्युला आहे लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3. सुरुवातीला काय येणार आहे? लेट, त्याच्यानंतर वाक्यातलं ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर बी आणि त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप. चला तर मग हे सूत्र एका काही उदाहरणाच्या माध्यमातून समजून आपण घेऊया. वाक्य असं दिलेलं आहे, ॲक्टिव्ह व्हॉइस स्विच ऑफ द लाईट्स. आता स्विच बघा, हे बेसिक फॉर्म आहे, क्रियापदाचं पहिलं रूप आहे. ओके, त्याच्यानंतर द लाईट्स हे या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. मग आपल्याला काय करायचं आहे? या फॉर्म्युल्यानुसार सुरुवातीला काय येणार आहे? लेट येणार आहे. त्याच्यानंतर द लाईट्स हा शब्द येणार आहे. त्याच्यानंतर बी आणि सर्वात शेवटी इथं दिलेल्या क्रियापदाच्या पहिल्या रूपाचं पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. मग उत्तर काय तयार होईल? अशा प्रकारे लेट द लाईट्स बी स्विच्ड ऑफ. लेट द लाईट्स बी स्विच्ड ऑफ या फॉर्म्युल्यानुसार आपण याचा वापर या ठिकाणी करू शकतो. तुम्ही पाहू शकता इथे काय सांगितले, सुरुवातीला लेट, आपण या ठिकाणी लेटने सुरुवात केलेली आहे. लेट नंतर आपण ऑब्जेक्ट घ्यायला पाहिजे. या ठिकाणी या वाक्यातला ऑब्जेक्ट कोणता आहे? द लाईट्स, हे या ठिकाणी ऑब्जेक्ट घेतलेला आहे. पुन्हा या सूत्रानुसार बीचा वापर केलेला या ठिकाणी बी आणि सर्वात शेवटी ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये ह्याची सुरुवात ज्या मुख्य क्रियापदाने होते बेसिक फॉर्मने, त्या क्रियापदाचं V3 घ्यायला सांगितलंय. आपण या ठिकाणी स्विच्ड ऑफ नावाचं V3 पास्ट पार्टिसिपल या ठिकाणी वापरलेलं आहे. आणखी एक उदाहरण घेऊ, लिव्ह द डॉग अलोन. लिव्ह द डॉग अलोन या ठिकाणी लिव्ह हे क्रियापदाचं रूप आहे. त्याच्यानंतर द डॉग हे ऑब्जेक्ट आहे. तर सुरुवातीला काय येणार आहे? नियमाप्रमाणे लेट, नियमाप्रमाणे सुरुवातीला लेट, त्याच्यानंतर द डॉग, त्याच्यानंतर बी आणि या लिव्हचं V3 पास्ट पार्टिसिपल लेफ्ट आणि शेवटी अलोन. उत्तर काय येणार आहे? लेट द डॉग बी लेफ्ट अलोन. हे झालं
पहिलं सूत्र, पहिल्या सूत्रामध्ये आपण काय केलं, पुन्हा एकदा उजळणी, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल और थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब. आता दुसऱ्या सूत्राच्या साहाय्याने आपण याचं पॅसिव्ह वॉइस करूया. सूत्र क्रमांक 2, फॉर्म्युला नंबर 2. फॉर्म्युला नंबर 2 आपण कशा प्रकारे लिहू शकतो, ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस V3. म्हणजे सुरुवातीला या ठिकाणी काय येणार आहे, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर शुड, त्याच्यानंतर बी आणि मुख्य क्रियापदाचे तिसरे किंवा पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द मेन वर्ब. सो एक उदाहरणाच्या माध्यमातून शिकूया. ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य दिलेलं आहे, किल ऑल युअर बॅड हॅबिट्स. किल क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑल युअर बॅड हॅबिट्स हे या वाक्यातलं ऑब्जेक्ट आहे. मग नियमानुसार सुरुवातीला काय यायला पाहिजे, तर ऑब्जेक्ट म्हणजे ऑल युअर बॅड हॅबिट्स, त्याच्यानंतर शुड यायला पाहिजे, त्याच्यानंतर बी आणि त्याच्यानंतर V3. म्हणजे उत्तर कसं असायला पाहिजे, ऑल युअर बॅड हॅबिट्स शुड बी किल्ड. ऑल युअर बॅड हॅबिट्स शुड बी किल्ड. म्हणजे पाहू शकता तुम्ही, ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब. वन मोर एक्झाम्पल, टेल द ट्रूथ. द ट्रूथ शुड बी टोल्ड. पाहू शकता, ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस बी प्लस पास्ट पार्टिसिपल. ओके, यातलं सूत्र क्रमांक 3 आहे. या सूत्राचा वापर आपण मोस्टली कशासाठी करतो, तुम्ही प्रत्येक वॉइससाठी याचा वापर करू शकता, पण मोस्टली हे जे सूत्र आहे, आपण ज्या वाक्यांना व्हॅलिड असं ऑब्जेक्ट नसतं, म्हणजे कर्म नसतं, कर्म नसणाऱ्या वाक्यांसाठी आपण म्हणजे जनरली मोठ्या प्रमाणात या सूत्राचा वापर करतो. तरी पण तुम्ही वर दिलेले दोन म्हणजे वरच्या दोन सूत्राचा वापर करून सुद्धा तुम्ही याचं पॅसिव्ह वॉइस अर्थातच करू शकता. उदाहरणाच्या माध्यमातून अगोदर याचं सूत्र फॉर्म्युला काय, तर सुरुवातीला आपल्याला काय घ्यायचं, यू आर हा सब्जेक्ट आणि आर नावाचं वर्ब, त्याच्यानंतर वाक्यात दिलेल्या भावनेचं V3. आता ही भावना नेमकी कोणती आहे ती आपण एका उदाहरणाच्या माध्यमातून शिकूया. त्याच्यानंतर टू नावाचं कंजक्शन घ्यायचं आपल्याला, आणि हे जे ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य म्हणजे जो प्रश्न आपल्याला दिलेला असतो तो या ठिकाणी जशास तसा आपल्याला लिहायचा आहे. एका उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया आपण. तर बघा, ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य काय दिलं आपल्याला, स्टँड अप. आता तुम्ही पाहू शकता, स्टँड हे क्रियापदाचं पहिलं रूप आहे, बरोबर. त्याच्यानंतर अप हे प्रिपोजिशन आहे, त्याच्यामुळे याला व्हॅलिड असं ऑब्जेक्ट नाही. मग आपण यांना काय करायचं, स्टँड अप. आता ही काय असू शकते, एकतर ऑर्डर पण असू शकते किंवा रिक्वेस्ट पण असू शकते. मग आता ही जी दिलेली भावना म्हणजेच त्या वाक्यामध्ये नेमकी काय भावना व्यक्त केली, विनंती आहे का आज्ञा आहे का सजेशन आहे, त्या भावनेचं आपल्याला V3 म्हणजे त्याचं पास्ट पार्टिसिपल आपल्याला यूज करायचं असते. म्हणजे काय करावं लागलं आपल्याला, सुरुवातीला यू आर, इथं भावना कोणती आहे, रिक्वेस्ट आहे, रिक्वेस्टेड, त्याच्यानंतर टू, आणि हे जे एवीचे वाक्य आहे हे जसे असतं तसं उत्तर काय येईल आपलं, यू आर रिक्वेस्टेड टू स्टँड अप. यू आर रिक्वेस्टेड टू स्टँड अप. तुम्ही पाहू शकता की यू आर सुरुवातीला ही जी दिलेली भावना या ठिकाणी दिलेली आहे, ती दिलेली भावना म्हणजे दुसरं तिसरं काय नसून वाक्यात दिलेलं काही सजेशन आहे का ॲडवाईज आहे का रिक्वेस्ट आहे का वॉर्निंग आहे, त्याचं पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आहे, टू नावाचं प्रिपोजिशन घ्यायचं आहे, आणि हे जे ॲक्टिव्ह वॉइसचं वाक्य आहे ते कसल्याही प्रकारचा बदल न करता जशास तसं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे. नंबर 2, सिट डाऊन. या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता काय, सिट बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब आणि डाऊन पुन्हा प्रिपोजिशन. मग याचं उत्तर काय यायला पाहिजे, तर यू आर रिक्वेस्टेड टू सिट डाऊन, और यू आर ऑर्डर्ड टू सिट डाऊन, यू आर सजेस्टेड टू सिट डाऊन, और यू आर ॲडवाइज्ड टू सिट डाऊन. यापैकी कोणतंही उत्तर अगदी तुम्ही लिहू शकता. यू आर ऑर्डर्ड टू सिट डाऊन. पुन्हा पाहू शकता, यू आर दिलेल्या भावनेचं V3, टू नावाचं कंजक्शन आणि एवीचं वाक्य जसे असतं तसं. स्पीक लाऊडली, पुन्हा स्पीक बेस फॉर्म ऑफ द वर्ब, लाऊडली ॲडवर्ब. उत्तर काय येणार आहे, यू आर रिक्वेस्टेड टू स्पीक लाऊडली. तर अशा प्रकारे कर्म नसलेल्या वाक्यांसाठी आपल्याला पॅसिव्ह वॉइसच्या या सूत्राचा वापर करायचा आहे. तर मला आशा आहे की तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलेलं असेल. पुढचे एक, गो देअर. यू आर ऑर्डर टू गो देअर. हां, आता पुढचा जो प्रकार आहे तो म्हणजे नेगेटिव्ह इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस. नकारार्थी आज्ञार्थी वाक्यांचं पॅसिव्ह वॉइस देखील आपल्याला ह्याच 3 सूत्रानुसार करता येते. म्हणजे काय,
जसा प्रश्न तसं उत्तर या तत्वानुसार आपल्याला चालायचे. म्हणजे जर दिलेलं आज्ञार्थी वाक्य होकारार्थी असेल तर त्याचं उत्तर आपल्याला होकारार्थी फॉर्मॅटमध्ये लिहावं लागणार आहे. ते जर नकारार्थी असेल तर त्याचं उत्तर देखील आपल्याला अर्थातच नकारार्थी लिहावं लागणार आहे. मग त्यासाठी त्याची सूत्र देखील आपल्याला काय करावं लागणार आहे, नकारार्थीच करावे लागणार आहेत. मग यासाठीचं जे पहिलं सूत्र आहे ते अशा प्रकारे असेल, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V3 वाक्याच्या माध्यमातून. तर लेटचा फॉर्म्युला आपण या अगोदर यूज केला होता. तर मग यामध्ये नेमका बदल काय झाला, नकारार्थी करताना आपण बदल काय केलेला तर फारसा बदल या ठिकाणी झालेला नाही. हा बदल म्हणजे केवळ आणि केवळ आपण ऑब्जेक्ट नंतर या ठिकाणी काय ॲड केलेला आहे, नॉट फक्त ॲड केलेला आहे. बाकी लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस बी प्लस V3 हे सर्व घटक होकारार्थी आज्ञार्थी वाक्याच्या नियमानुसारच आहे. तर याचं उत्तर इथं काय आलेलं आहे, तुम्ही प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, डोंट स्विच ऑफ द लाईट्स. आन्सर, लेट द लाईट्स नॉट बी स्विच्ड ऑफ. सूत्रानुसार पाहूया, लेट प्लस ऑब्जेक्ट प्लस नॉट प्लस बी प्लस V3 या सूत्रानुसार आपण हे वाक्य अगदी अचूक केलेलं आहे. आणखी एक एक्झाम्पल, डोंट लिव्ह द डॉग अलोन. लेट द डॉग नॉट बी लेफ्ट अलोन. ॲक्टिव्ह वॉइस, डोंट टेल द आन्सर. लेट द आन्सर नॉट बी टोल्ड. सूत्र क्रमांक 2, ऑब्जेक्ट प्लस शुड प्लस नॉट प्लस बी प्लस V3. म्हणजे सुरुवातीला काय येणार आहे, ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर शुड हे मॉडेल ॲक्झिलरी, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर बी आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द मेन वर्ब. एक्झाम्पल, ॲक्टिव्ह वॉइस, डोंट किल ऑल युअर गुड हॅबिट्स. डोंट किल ऑल युअर बॅड हॅबिट्स. या ठिकाणी डोंट नकार आहे ते, त्याच्यानंतर किल हे बेस्ट फॉर्म ऑफ द वर्ब आहे. ऑल युअर गुड हॅबिट्स हे या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. म्हणजे उत्तर कसं यायला पाहिजे या ठिकाणी, ऑल युअर गुड हॅबिट्स शुड नॉट बी किल्ड. अशा प्रकारे ऑल युअर गुड हॅबिट शुड नॉट बी किल्ड. पाहू शकता तुम्ही, ऑब्जेक्ट ऑल युअर गुड हॅबिट्स प्लस शुड प्लस नॉट प्लस बी प्लस V3 और पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द मेन वर्ब. डोंट टेल द ट्रूथ. द ट्रूथ शुड नॉट बी टोल्ड. सूत्र क्रमांक 3, या जसं की आता हा URचा फॉर्म्युला असणार आहे. कोणता, URचा, ज्याच्यासाठी आपण कशासाठी वापरतो मोस्टली, की हा URचा जो फॉर्म्युला आहे तो आपण ऑब्जेक्ट नसलेल्या वाक्यांसाठी यूज करू शकतो. यामध्ये सुद्धा बदल काय होणार आहे, तर टूच्या ठिकाणी नॉट टू कंजक्शन एवढाच बदल आहे. बाकी सर्व भाग सूत्राचे अगदी सारखेच असणार आहेत. UR प्लस दिलेल्या वाक्यात दिलेल्या भावनेचे V3 कंजक्शन म्हणून नॉट टू आणि ॲक्टिव्ह व्हायचे वाक्य जसे असते मागच्या सूत्राप्रमाणे. सुरुवातीला UR दिलेल्या भावनेचे V3 फक्त होकारार्थी वाक्यामध्ये केवळ टू होतं. आता या वाक्यामध्ये नॉट टू नावाचं कंजक्शन या ठिकाणी घ्यायचं आहे आणि दिलेलं ॲक्टिव्ह व्हायचं वाक्य म्हणजे प्रश्न तो जशा तशा लिहायचे. फॉर एक्झाम्पल, डोंट गो देअर. यू आर रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड, वॉन नॉट टू गो देअर. तिन्ही आपल्याला या ठिकाणी पास्ट पार्टिसिपल चालणार आहेत. यू आर रिक्वेस्टेड नॉट टू गो देअर. डोंट कम हिअर. यू आर रिक्वेस्टेड, ऑर्डर्ड, वॉर्न नॉट टू कम हिअर. तर अशा प्रकारे फक्त या ठिकाणी प्रत्येक सूत्रामध्ये नॉट ॲड आलेला आहे. बाकी काही एक बदल आपण यासाठी केलेला नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला खूपच आवडलेला असेल. कृपया तुमच्या मित्रांमध्ये हा शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.